नमस्कार. मी प्रीतम मांडके, मांडके फिनकॉपचा ओनर. आज आपण म्युच्युअल फंडमध्ये STCG शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय आणि तो कसा ॲप्लिकेबल असतो, त्याचे काय छोटे छोटे नियम आहेत, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तुम्हाला जर हे व्हिडिओ महत्त्वपूर्ण वगैरे वाटले, इन्फॉर्मेटिव्ह वाटले, तर मला गॅरंटी आहे तुम्ही ते नक्कीच फॉलो कराल. आमचं पेज मला सांगायची गरज नाही की आमच्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, काही गरज नाही. मला माहिती आहे तुम्ही स्वतःहून कराल. तर आज आता महत्त्वाच्या विषयाकडे येऊ. म्युच्युअल फंडामध्ये ॲक्च्युली महत्त्वाचे दोन पार्ट आहेत. एक आहे ते इक्विटी म्युच्युअल फंड आणि दुसरे आहेत ते डेट म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे जी म्युच्युअल फंड स्कीम शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करते त्याला इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतात आणि डेट म्युच्युअल फंड म्हणजे ज्या म्युच्युअल फंड स्कीमची इन्व्हेस्टमेंट डेट म्हणजेच रोखे किंवा ज्याला आपण बॉन्ड्स वगैरे म्हणतो, गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट कंपन्यांचे बॉन्ड्स असतील, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्याच्यामध्ये असेल त्याला आपण डेट म्युच्युअल फंड असं म्हणतो. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन असले तिसरा म्युच्युअल फंड प्रकार म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड, ज्याच्यामध्ये इक्विटी पण असते आणि डेट पण असतं. तर ह्याचं टॅक्सेशन कसं आहे ते आपण आता थोडक्यात बघू. एकदम सिम्पल आहे. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही 12 महिन्याच्या आत इन्व्हेस्टमेंट केल्यापासून 12 महिन्याच्या आत जर प्रॉफिट बुक केला तर इक्विटी म्युच्युअल फंडवर 15%चा STCG शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. म्हणजे आत्ता चालू आहे कुठला? आता चालू आहे सप्टेंबर. मी 3 महिन्यानंतर प्रॉफिट बुक केला, भले माझा मग 1 लाखाचा 2 लाख जरी झाला आहे, धरून चालू आपण 1 लाखाचा 2 लाख झालेला आहे, तर वरचा जो कॅपिटल गेन टॅक्स 1 लाखाचा आहे त्याच्यावर मला 15% टॅक्स द्यावा लागणार. याला STCG असं म्हणतात, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. त्याच्यामध्ये मग सरचार्ज आणि सेस पण ॲप्लिकेबल होतो. हा जो आहे हा इक्विटी म्युच्युअल फंडसाठी. हे जर मी डेट म्युच्युअल फंड घेतला तर तो कालावधी जो आहे तो 12 महिन्यांवरून 36 महिन्याचा होतो. म्हणजे 36 महिन्याच्या आत मी जर डेट म्युच्युअल फंड कुठलाही माझा विकला तर मला माझ्या टॅक्स स्लॅबप्रमाणे टॅक्स द्यावा लागेल. तिथे असं 10%, 15%, 30%, 20% असं काही फिक्स नाही. जो माझा टॅक्स स्लॅब आहे त्याप्रमाणे मला डेट म्युच्युअल फंडावर टॅक्स भरावा लागणार आहे. कालावधी किती? 36 महिने, म्हणजे 3 वर्ष. त्यानंतर इक्विटी म्युच्युअल फंड जर असेल, 12 महिन्यानंतर प्रॉफिट बुक केला तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स अप्लाय होतो. इन केस ऑफ डेट म्युच्युअल फंड कालावधी हा जो आहे तो 36 मंथ्स आहे. तर LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सोडून देऊ आपण, त्याला नंतर बघू किती होतो, काय होतो, त्याचे नियम काय. तर हे झालं किती टॅक्स ॲप्लिकेबल होतो ते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हायब्रिड फंडाच्या बाबतीत काय, जिथे दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल त्या ठिकाणी काय. तर आता हे आपल्याला पोर्टफोलिओमध्ये जाऊन बघायला लागतं की तुम्ही जो म्युच्युअल फंड घेतलेला आहे त्याच्यामध्ये इक्विटीचं वेटेज किती आहे. ते जर जास्त असेल, सपोज धरून चला 60% इक्विटीचं वेटेज आहे आणि 40% डेटचं वेटेज आहे, तर तुम्हाला जे टॅक्स ॲप्लिकेबल होतो तो इक्विटी म्युच्युअल फंडाप्रमाणेच ॲप्लिकेबल होऊ शकतो. तो जो STCG शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे, जो कर आकारला जाणार आहे तो इक्विटी म्युच्युअल फंडाप्रमाणेच आकारला जाईल. भले तुमच्या म्युच्युअल फंडामध्ये इक्विटीचं प्रमाण हे फक्त 60% असेल तरीही. याला म्हणतात इक्विटी ओरिएंटेड हायब्रिड फंड. हेच अपोजिट असेल, समजा डेटचं प्रमाण 70% आहे आणि इक्विटीचं प्रमाण हे 30% आहे, तरीसुद्धा तुम्हाला जे टॅक्सेशन येईल, हे जो टॅक्स ॲप्लिकेबल असेल तो डेट म्युच्युअल फंडाप्रमाणेच असेल. याला म्हणतात डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड. तर जेव्हा कधी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल त्यावेळेला डोळे झाकून करू नका. आधी बघा आपली इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठल्या प्रकारच्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आहे, कारण त्याच्यावरनं टॅक्स हा किती येईल हे ठरत असतं. दोघांचे कालावधी वेगळे आहेत, दोघांचे टॅक्स स्लॅब वेगळे आहेत, रेट्स वेगळे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे SIP. एखाद्याचं जर SIP चालू असेल तर काय, सिम्पल मी एक उदाहरण म्हणून घेतो. एखाद्या म्युच्युअल फंडाची तुमची लार्ज कॅप फंडची एखाद्या SIP सुरू आहे, तर इथे तर दर महिन्याला पैसे कट होतात किंवा दर महिन्याला तुम्हाला युनिट्स अलॉट केले जातात.
तर नक्की मला 12 महिन्यानंतर किती टॅक्स लागेल? तर इथे कसं असतं, फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे. आज जी मला युनिट्स मिळाली आहेत, ती जर मी 12 महिन्याच्या आत विकली, तर मला त्याच्यावर जो काही कॅपिटल गेन झालेला असेल, त्याच्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. मग ती 1,00,000 रुपयाची असेल, 2,00,000 रुपयाची असेल, 5,00,000 रुपयाची असेल, व्हॉटएव्हर. आज जी युनिट्स मिळाली, ती 12 महिन्याच्या आत मी जर विकली, तर मला त्याच्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागेल. पुढच्या महिन्याची मी युनिट्स मला अलॉट होतील, ती समजा 12 महिन्यानंतर मी विकली किंवा 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर विकली, तर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. ज्या दिवशी तुम्हाला युनिट्स अलॉट झाली, त्यानंतरचा कालावधी हा धरला जातो. आलं लक्षात? तर इतकं सिंपल आहे. पण हे प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेट करत बसायला लागेल का? नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला हे सगळं कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तुम्हाला कॅम्प्सच्या वेबसाईटला किंवा कार्व्हीच्या वेबसाईटला किंवा जे तुमचे डिस्ट्रिब्युटर किंवा ॲडवायझर असतील, त्यांच्याकडून तुम्हाला हे रेडीमेड स्टेटमेंट मिळू शकतं. पण हे मग आपण एवढं सगळं का बघायचं? तर आपल्याला ॲटलीस्ट अंदाज असायला हवा की आपल्याला किती टॅक्स ॲप्लिकेबल होतोय. आलं लक्षात? कित्येक जण मी असं बघितलं की अगदी पुढच्या महिन्यामध्ये त्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार नसतो. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स एक 5% त्याच्यामध्ये कमी तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. तर अगदी घाई करतात आणि 15 दिवस आधी प्रॉफिट बुक करून टाकतात. आता त्यामुळे काय होतं, त्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स ॲप्लिकेबल होतो, प्लस 1% एक्झिट लोड असेल, बऱ्याच ठिकाणी आहे तो ॲप्लिकेबल होतो. आणि नंतर लक्षात येतं की अरे, आपण एक 15 दिवस जर थांबलो असतो, तर कदाचित आपल्याला टॅक्स कमी भरायला लागला असता. तर हे आपल्याला माहिती हवं की आपल्याला किती रिटर्न्स मिळालेले आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला टॅक्स किती भरायला लागेल. अगदी एक्झॅक्ट जरी नाही, तरीसुद्धा तुम्हाला अंदाज असायला हवा. जेव्हा कधी तुम्ही तुमचा कॅपिटल गेन बुक करता, त्यावेळेला तुम्हाला ॲटलीस्ट अंदाज हवा की तुम्हाला किती टॅक्स भरायला लागणार आहे. तर याचप्रमाणे आता नुकताच गणेशोत्सव सुरू झालेला आहे. आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करू की आमच्या इन्व्हेस्टमेंटमधली सगळी विघ्न दूर कर, भरभरून सगळ्यांना आपल्या पोर्टफोलिओवर रिटर्न्स मिळू देत, सगळ्यांची प्रगती होऊ देत. तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि इथे बोलून आपण हा व्हिडिओ थांबू. एवढं बोलून आपण हा व्हिडिओ थांबू. सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.